लहान मुलं तसेच म्हातारी माणसं अगदी आवडीने खातील असा चिवडा आज आपण बनवणार आहोत। घरी आपल्या जर लग्न कार्य असेल, कुठला समारंभ असेल तर आपण फराळ हा बनवतोच आणि फराळामध्ये सगळ्यात पहिले सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ असतो तो म्हणजे चिवडा। पण चिवडा बनवल्यानंतर कधी कधी आपल्याकडनं तो खूप तेलकट होतो, तिखट होतो किंवा घशामध्ये आग पडते, खूप मसालाही जास्त होतो, चिवडा तसाच पडून राहतो आणि लहान मुलंही खात नाहीत। तर आज आपण अगदी सिंपल साधी सोपी पद्धत वापरून हा चिवडा बनवणार आहोत आणि सगळेजण आवडीने हा चिवडा खातील, तसेच आपला चिवडा जास्त दिवस पडूनही राहणार नाही। तर हा चिवडा भाजक्या पोह्यांचा मी बनवणार आहे आणि अगदी कमीत कमी तेल वापरणार आहे, कारण जास्त तेलानेही तो चिवडा नंतर तसाच पडून राहतो आणि जास्त दिवस राहिल्यामुळे तो खवटही लागतो। त्यासाठी अगदी कमीत कमी पदार्थ आपण यासाठी वापरणार आहोत आणि हा चिवडा बनवणार आहोत। तर यासाठी मी भाजके पोहे घेतलेले आहेत। भाजके पोहे घेताना आपल्याला छान हे निवडून घ्यायचे आणि चाळूनही घ्यायचे आहेत। यामध्ये साळी असतात किंवा थोडेसे बारीक बारीक खडे असतात, थोडा कचरटपणाही असतो, तर तो निघून जाण्यासाठी आपल्याला भाजण्याच्या पहिलेही हे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। तर मी छान चाळून घेतले, व्यवस्थित निवडून घेतले आणि आता कढई गॅसवर ठेवली आहे। याला छान आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे जे ते मऊ पडलेले असतात तर ते छान खुसखुशीत व्हावे यासाठी आपल्याला छान हे भाजून घ्यायचे आहेत। भाजताना खोलगट कढई घ्यायची आहे आणि दोन्ही साइडनी छान असे हलवून घ्यायचे आहेत आणि मग भाजायचे आहेत, म्हणजे सगळे जे मुरमुरे आपले बारीक बारीक असतील ते भाजले गेले पाहिजेत। तर थोडा वेळ मी गॅसवर ठेवले आणि आता छान ते कुरकुरीत झालेले आहेत। भाजताना थोडेसे आपण एक दोन त्याचे दाणे खाऊन बघायचे, जेव्हा आपल्याला हे छान कुरकुरीत लागतील तेव्हा पूर्ण भाजले गेलेत। आता भाजल्या गेल्यानंतरही मी ह्याला परत एकदा चाळून घेणार आहे, कारण आपण त्याला हलवतो त्यामुळे त्याचा थोडासा भुगा भुगा असा निघतो। आता यामध्ये घेणार आहोत खोबरं, त्यानंतर मी चिवडा मसाला घेतला आहे रामबंधूचा आणि थोडासा आपला घरातला काळा मसालाही घेतला आहे, शेंगदाणे आणि डाळ्या। आता डाळ्या आणि शेंगदाणे खोबरं हे आपण तेलामध्ये छान तळून घ्यायचे किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तळताना मी जास्त तेल वापरणार नाहीये, कारण आपण जास्त तेल घेतो आणि तेल आपलं जास्तीचं उरतं, मग ते तळलेलं तेल हे पुन्हा खाल्लेलं आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं। तर त्यासाठी मी अगदी थोडंसं तेल वापरून पहिले शेंगदाणे छान त्यामध्ये तळून घेतलेत। त्यानंतर आता आपल्याला डाळ्याही तशाच छान तळून घ्यायच्या आहेत आणि डाळ्याही तळून घेताना मी त्यामध्ये जास्त तेल वापरलेलं नाहीये, अगदी डाळ्यांना लागेल किंवा त्यामध्ये छान ते तळल्या जातील एवढं तेल मी त्यामुळे टाकलेलं आहे। त्यामुळे आपला चिवडा हा तेलकट होणार नाहीये, नाहीतर मग खूप तेल सुटलं जातं। खोबरंही छान तळून घेतलंय। आता जेवढं मला तेल लागणार होतं तेवढं मी काढून घेऊन त्यामध्येच खोबरं तळून घेतलंय, म्हणजे तेवढंच तेल हे पुरेसं होणार आहे चिवडा बनवण्यासाठी। डाळ्या, शेंगदाणे आणि खोबरं टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेतलंय। आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे, तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार घाला, तुम्ही मुरमुरे किंवा भाजके पोहे किती घेतलेले आहेत त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि चवीसाठी पिठी साखर यामध्ये मी घालणार आहे। तर पिठी साखरही अंदाजे आपलं किती किलोचं चिवडा किंवा किती आहे यानुसार आपण मुठीने घालायचे आहे। मीठ आणि पिठी साखर दोन्हीही टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे हे छान पिठी साखर आणि मीठ आपलं चिवड्यामध्ये मिक्स होईल। मिक्स करताना सगळीकडून आपलं जे पातेलं असेल ते फिरवून सगळीकडून खालती वरती करून आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणी करताना आपल्याला तेल चांगलं तापू द्यायचं आहे। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये मोहरी घातली आहे, जिरे घातलेले आहेत। जिरे आणि मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायचे आहे। जिरे मोहरी छान तडतडली की त्याचा एक छान सुगंध आणि त्याची चव त्यामध्ये उतरते। ही फोडणी करताना तुम्हाला यामध्ये कढीपत्ता टाकायचा असेल तर नक्कीच टाकू शकतात, कारण कढीपत्त्याने छान चव येते चिवड्याला। पण लहान मुलांना शक्यतो कढीपत्ता आवडत नाही आणि मग ते चिडचिड करतात, त्यामुळे मी कढीपत्ता घालणार नाहीये। हा चिवडा बनवताना शक्यतो मी लहान मुलं आवडीने खातील या दृष्टीनेच बनवणार आहे। तर आता मी हिंगही घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे। हळद आणि हिंगाची छान फोडणी तयार झाली की सुगंध इतका मस्त दरवळतो। तर छान फोडणी आपली तयार झाली की त्यानंतर आपल्याला तेलाची कढई ही खाली उतरवून घ्यायची आहे आणि तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। तेल जास्त गरम असताना जर तुम्ही मसाले आणि तिखट ॲड केलं किंवा त्यामध्ये घातलं तर ते जळतं, तर ते जळू नये त्यामुळे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे। तर आता
तेल थंड झालेलं आहे तर मी मसाला यामध्ये दोन्हीही टाकून घेतलेत आणि छान हलवून घ्यायचं आहे. तेल थंड झाल्यावर टाकल्यामुळे आपला मसाला जळणार नाही आणि त्याला जळकी चव लागत नाही किंवा ठसका आपल्याला लागत नाही. मसाला तेलामध्ये मिक्स करून झाला. आता चवीनुसार तिखट घालते. तिखट जास्तही टाकणार नाही आहे कारण खूप तिखट व्हायला नको आपला चिवडा. आपण ऑलरेडी मसाले घातलेले आहे तर 2 ते 2.5 चमचे मी तिखट घातलं यामध्ये आणि चांगलं हलवून घेतलं. आता आपण ही फोडणी आपल्या भाजक्या पोह्यांमध्ये घालूया आणि सगळं हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करून आपल्याला ही फोडणी वरतून घालायची आहे आणि एका साईडनी चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारखी चव लागेल. कुठे तिखट खारट वगैरे असं लागणार नाही. तर आपला हा चिवडा आता रेडी झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. अगदी कमीत कमी पदार्थ आणि अगदी कमीत कमी तेल तिखट वगैरे असं खूप कमी वापरून आपण हा चिवडा बनवलेला आहे. पण खरंच खूप टेस्टी आणि खमंग असा छान लागतो. रोजही तुम्ही हा खाऊ शकतात आणि लहान मुलं तर खरंच खूप आवडीने खातील. तर नक्की करून बघा आणि आजची ही चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कुठलेही नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्येही सांगू शकतात. मी ते व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. चिवडा आपला पूर्ण बनवून झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि हा सादळू नये किंवा मऊ पडू नये यासाठी तुम्ही वरून कागद लावू शकतात किंवा प्लास्टिकही लावू शकतात. त्यामुळे आपला चिवडा खुसखुशीत तसाच राहतो.